नमस्कार, स्वागत आहे आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे सोयाबीनचे धिरडे। सोयाबीनचे धिरडे खायला पौष्टिक आणि बनवायला अतिशय सोपे। सोयाबीनचे धिरडे बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक खिसलेले गाजर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। 1 वाटी सोयाबीन घेतली आहे। एका बाउलमध्ये सोयाबीन टाकायचे आहे। सोयाबीन गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं छानसे भिजत ठेवायचे आहे। सोयाबीन छानसे भिजले आहे। एका चाळणीमध्ये निथळून सोयाबीनमधले सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहे। मिक्सरला छानसे वाटून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता सोयाबीन छान मिक्सरला वाटले आहे। एका बाउलमध्ये मिक्सरला वाटून घेतलेले सोयाबीन टाकायचे आहे। बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। किसून घेतलेले गाजर टाकायचे आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचे आहे। अर्धी वाटी ज्वारीचे पीठ टाकायचे आहे। 2 चमचे तांदळाचे पीठ किंवा 2 चमचे गव्हाचे पीठही तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 1 चमचा लाल तिखट टाकायचे आहे। आवडीप्रमाणे 1 चमचा ओवा टाकायचा आहे। 1 चमचा तीळ टाकायचे आहे। सर्व साहित्य छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकायचे आहे। सर्व साहित्य एकसारखे छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छानसे मिक्स करून झाले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक तवा ठेवला आहे। 1 चमचा तेल टाकायचे आहे। तयार करून घेतलेले सोयाबीनचे मिक्सर तव्यावर टाकायचे आहे। गोल असे सोयाबीनचे धिरडे तव्यावर पसरून घ्यायचे आहे। सोयाबीनचे धिरडे छानसे पसरून झाल्यावर 1 चमचा तेल टाकून झाकण लावून सोयाबीनचे धिरडे छानसे शिजवून घ्यायचे आहे। उलटण्याच्या सहाय्याने सोयाबीनचे धिरडे पलटी करून पुन्हा एकदा छानसे 5 ते 10 मिनिटं तव्यावर भाजून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता सोयाबीनचे धिरडे दोन्ही बाजूला एकसारखे छानसे भाजून तयार आहे। खाण्यासाठी तयार आहे सोयाबीनचे धिरडे। सोयाबीनचे धिरडे तुम्ही नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या छोट्या भुकेसाठी देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।